नमस्कार, देशोन्नती संपादकीयामध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। दिल्लीत सुरू असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साहित्य विषयक घडामोडींपेक्षा राजकीय पतंगबाजीनेच अधिक गाजत असल्याचे दिसते। या साहित्य संमेलनाचे उद्घाटन पूर्णपणे राजकीय स्वरूपाचे होते। तत्पूर्वी या संमेलनाच्या व्यासपीठावरूनच एकनाथ शिंदे यांना गौरवण्यात आले। त्यावेळीही खूप गदारोळ उठला होता। साहित्याच्या व्यासपीठावर साहित्याशी फारसे देणेघेणे नसलेल्या राजकारण्यांचाच अधिक वावर दिसत होता। नंतरही साहित्यातील हे राजकारण वेगवेगळ्या कारणाने चर्चेत राहिले। त्यात शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी याच व्यासपीठावरून आपल्या मुलाखतीत राजकीय तिरंदाजी करीत संमेलनातील उरल्या-सुरल्या साहित्याचे कवित्व करून टाकले। मुळात नीलम गोऱ्हे यांची साहित्य संमेलनात मुलाखत घ्यावी असे त्यांचे साहित्यिक योगदान किती हा प्रश्नच आहे। मुलाखत घेतलीच तर किमान त्यात साहित्य विषयक मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित होते, परंतु नीलमताईंनी थेट उद्धव ठाकरेंवर आरोप करण्यासाठी या संधीचा वापर केला। काय तर म्हणे, पूर्वीच्या काळी म्हणजे त्या उद्धव ठाकरेंसोबत होत्या त्या काळात शिवसेनेत कोणतेही पद हवे असेल तर 2 मर्सिडीज कार भेट द्याव्या लागायच्या। शिवसेना सत्तेत आणण्याच्या काळात जी काही पदे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना उद्धव ठाकरेंनी दिली ती पाहता या समीकरणानुसार उद्धव ठाकरे मर्सिडीजचे मोठे शोरूम सहज उघडू शकले असते। किमान मातोश्रीच्या पार्किंगमध्ये 1.5-2 डझन मर्सिडीज नक्कीच उभ्या दिसल्या असत्या। स्वतः नीलमताई कुठलाही जनाधार नसताना 4 वेळा आमदार झाल्या, विधान परिषदेच्या उपसभापती झाल्या। त्यामुळे त्यांनी किमान एक तरी मर्सिडीज उद्धव ठाकरेंना दिली असावी। त्याची पोचपावती त्यांनी यावेळी सदर केली असती तर त्यांच्या आरोपांना काहीतरी आधार मिळाला असता। एरवी नीलमताई संयमाने आणि बेताने बोलत असतात। कदाचित दिल्लीची हवा त्यांनाही लागली असावी आणि त्या बेताल झाल्या असेच म्हणावे लागेल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयामध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।